नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या वाजल्याच्या 8 आणि आज आहे एकादश. तर देवपूजा वगैरे करून झाली माझी आणि आता इथं ठेवलं चहा पिऊन घेते. एकादश तर एकादशीसाठी शाबू केलाय आणि इथं चिलीमिली. तर चला आता जेवण करून घेऊया आपण. तर आता घरची सगळी कामं आवरून आता आम्ही माळावर आलोय आणि आज करायची आपल्याला काकडीची पालवणी. काकडी काढायची आज. जरा माझा आवाज बसलाय पण तुमच्या बरोबर येत असन. तर चला आता रेश्मा आणि आम्ही दोघी जणी मिळून काकड्या तोडून घेणार आहे. परत दुपारनं कार्यक्रमाला जायचंय आम्हाला. चला काकडे तोडून घेऊ आता. आता वाजले 12:30 आणि आता आपली एवढी काकडी तोडून झाली आणि आता इथं सावली केली काकडीला. चला घसा बसलाय माझं, त्याच्यामुळे मला काय प्रमाण देते काय बी नाही ग, लय बुद्धी ग तेव्हा असं सारखं. आता सावली करून घेऊ. तर आता दुपारचे 2 वाजले ते आणि इकडं आता भरपूर माल निघला आपला आज पालवणीचा आणि एक तुकडं तोडून झाले. दुसऱ्या तुकड्यातल्या 2-3 पाती झाले. ते मी, आत्या आणि रेश्मा आम्ही तिघीजणी मिळून तोडतोय. वर्षा काय नाही. परत चला तोडून घेऊया काकडी. आता 2:30 वाजेपर्यंत सगळी काकडी तोडून झालती आपली आणि आता आम्ही 2:30 वाजता घरी आलतो जेवण करायला. जेवण वगैरे केलं आता आणि आता परत चाललोय माळावर. आता केळीतलं गवत काढायचं थोडं शरडांना. चला जाऊया आता. तर आता आलोय माळावर केळीमध्ये आणि केळी आपली चांगली मोठी झाली. आता केळीत भरपूर गवत आहे. आम्ही आता 3 जण मिळून गवत काढणार आहे. केळी पण स्वच्छ होते, जनावरांना पण गवत होते खायला. चला मग काढून घेऊया. तर केळी खुरपण झाले आता 5-5:30 झाले ते आणि गवत गोळा करून ठेवलंय. गवताचे 2 ढिगारे झाले. आता सुट्टी झाली आता आणि आता आम्ही निघालोय घरी. घरी आलो आणि घरात आल्यावर घरांचं सगळं बघितलं आता आणि आता आमचं पण आवरून झालंय आणि आम्ही आता चाललोय घराच्या पूजेला. दिवसभर काय जाणं झालं नाही आम्हाला. रात तयार झाली आमची, लाईट नसल्यामुळं दिसत नाही. तर चला आता जाऊया. झाले का पप्पाचं झालं, आपण जायचं. चला आता पप्पा ओरखलं. निघालो आता आम्ही. बाकी सगळी जाऊन आली ती आणि बापू पण मग गेलता आत्या आणि मामासोबत. राधा राहिली होती. तर चला आता आम्ही निघालोय. तर आता आम्ही आलो होतो घरी, इकडं वर्षाच्या बाबाच्या घरी. घराची सत्यनारायणची पूजा आहे. तर आता पाया पडून घेते मी. तर आता आम्ही सगळीजण जेवायला बसलोय. आता आलेले तेवढे सगळे. राधा गुलाबजामुन खाल्लं का? खाल्लं. The next day. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेत आणि इकडे बघा दिवस उगवून वर आलाय पण झाडाच्या आड असल्यामुळे दिसत नाही. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. पेटवली आणि पाणी ठेवले. आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलंय, केर गोळा करून ठेवला आणि आज सण असल्यामुळं सकाळ सकाळ शेणाचा सडा टाकून घेते. शेण सडा टाकल्यावर दाखवते तुम्हाला.
सर्वांना गुड मॉर्निंग. तसं निघून आलाय. आता आई सारून घेऊन घेते. सारून घेते. आज असं होळी होळी आज रंग होळी. आम्ही बी खेळणार रंग. आज काय आहे? आज मराठी भाषेमध्ये शिमगा. संध्याकाळी करायची का आपल्याला होळी साजरी? आम्ही होळी. तर आता माझा शेणाचा सडा टाकून झालाय आता. तर आता बाहेरची सगळी कामं आवरून आंघोळ वगैरे झाली आणि इकडं देवपूजा पण झाली आता माझी. आणि आज काय आत्याने स्वयंपाक केलाय. स्वयंपाकामध्ये इथं बनवलंय मेथीची भाजी आणि चपाती झाली आता. मी आता इकडं गुरं पाणी लावून घेते. तर सकाळची सगळी कामं आवरून घेतली होती आणि दळण नीट करत बसलो होतो आम्ही दोघी जणी, आत्या आणि मी. आणि आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळं होळी पण आहे. तर देवीपाशी पंगत असते, त्या पंक्तीचं सगळं सामान आणलं आता. दालचा भात करायचा आहे. तिकडं चुलीपाशी डाळी शिजत घातले त्या आत्याने. आता इथं डाळ शिजवून घेतली होती मी. तेवढ्यात वर्षा आली तिकडं माहेरून आणि आता ती घरात लागली स्वयंपाक करायला. पूर्णाला चटका देऊन पोळ्याचा स्वयंपाक करायचा चालू आहे. आणि इकडं भात घातला तर शिजायला. भात शिजतोय. सकाळनं भरपूर भांडी पडली होती आणि आता भांडी घेऊन चालली बाहेर घासायला वगैरे झालती. आणि आता गुरं पाणी दावून इकडं बांधली ती. आता संध्याकाळच्या 5:30 वाजले ते. गुरांना वैरण टाकून घेते आता. गुरांचं सगळं बघितलं होतं आणि आता फक्त शेळ्यांचं राहिले. शेळ्यांचं गवत पण ह्यांनी सकाळी इथलं आल्यावर ऊस काढला बोरपर्यंत आणि बोरपासलं सगळं स्वच्छ करून घेतलं. गवत वगैरे सगळं काढून घेतलं आता. आणि आता हेच गवत आपल्याला शेळ्यांना घेऊन जायचे. तर चला बांधून ठेवते मी इथं, न्यायला येतो म्हणले ते. सगळं बोरपासलं सगळं साफ केलं. रस्ता पण झाला आता जायला. बांधते मी गटोडे तोपर्यंत. गटोडे बांधून झालं आता. सगळं रचलं बांधायचं आणि मग ह्यांना फोन करते म्हणजे यायला गाडीवर घेऊन जायला येते. आले ते आता खाली. चला आता गवत घेऊन जाऊया. आता तयारी करून घ्यायला लागली. आता सडा टाकून घेतलाय. गौऱ्या आणल्या त्या. होळी मांडून घेते मग परत पूजा करायची होळी. आता आई मांडू लागायला लागली. काय म्हणते? होळीची तयारी चालू आहे. आई आता मांडून घेते. आता रांगोळी काढायची. राम राम मंडळी. तर राम राम मंडळी. हाय ना आता होळीची तयारी करून घेतली. अशी होळी बनवली आणि आतमधून शानाचे गोळे गोळे छोटे छोटे आहेत. आणि इथून कडून पाचूट लावलाय आणि लाकडं लावले ते आतमधून परत पाचूट लावलंय. ह्याच्या कडांनी रांगोळी काढून घ्यायची. चालू नंतर तिची तयारी झाली. रांगोळी काढून झाली. आता घरातनं नैवेद्य भरून आणून पूजा करून घ्यायची. आता बापूने आणले ती फुलं गोळा करून. ठेव बापू तिथं साईडला. हां ठेव तिथं होळीपाशी खाली. बाजार पाणी
तिकड ताट ठेवलं. आमच्या तिकडे होळी भेटत नाही तेव्हा कुरडूला त्याने सकाळी स्वयंपाक केलं आई म्हणे मी दुपारनं करते हा हा दावायचं असं पाणी फिरवायचं त्याला. ₹1 टाकायचा हो म्हणजे टाकायचा असतो वळीत हो. राधे कर की तो काय करतो आपल्या इकडे ये म्हणजे पुढे ये गावाचं इथं बरं इथं इथं बरं बापू सर पुढं बापू हा तिथं उभा हा तिथं हा बाहेर जाऊ का उभा राहा मला उत्तर देता येत नाही. खाली बसला असं नाही तिथं व्हायचं परत पाच बस काय आता कर डबल करतो बापू थांब थांब बापू तू महाग फोटो फोटो काढा आडवा 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 काढायला आडवा तुकलेला मी आता नीट कर बस 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 बाबू काढ फोटो बसते पेटवा क्या होत्या ये बाला चल सगळ्यांनी आता महाराष्ट्रामध्ये लेणा मारायचे बापूच्या मागे या सगळ्यांनी तर होळी पेटवली आता. तिसरा आहे. पाच जण झाले ते ना ग. हा तसा गण लावताना देवीपाचा प्रसाद तयार झाला. आज सांबार भात. तर सांबार केले ह्यांनी. सांबार असं छानसं तयार झाले आणि इकडं भात पण छान तयार झाला आता. आणि आता नैवेद्य सगळं दावायचा आणि मग बाकी सगळं खाली घेऊन जायचं देवीपाशी आता हे जाताना. आता आरतीसाठी तयार झाले. आता मी राधा मागाच गेले आवरून. तर थोड्या वेळानं जायचं. आता 9 वाजता आरती. आता 8 वाजता परवेचन चालू केलं तर परवेचन चालू आहे. चला आता आवरून झाले. आता जावं बाहेर. खालच्या देवीपाशी पण पंगत आहे आमची, त्यामुळं तिकडं आत्या जाणार आहे. आत्या आणि ह्यानी प्रसाद घेऊन गेले जातात. तर आम्ही इथल्या देवीपाशी जाणार आहे. आता आम्ही आलो इथं देवीपाशी आरतीला. तर आज आमची इथं पंगत आहे. तर चला आरती पण आमचीच होणार आहे. तर आरती करून घेऊया. चांगलं असं मंदिर आहे. सगळेजण आले ते आता आरती करून घेऊया. चला आता आत्या पूजा करून घेते ते. इथं आत्या आता पूजा करून घ्यायला लागले ते. आत्याची पूजा झाली की मी पण पूजा करून घेते. तुळजापूरच्या आईचं ठाण आहे इथं. पूजा करून झाली आता.
आणि आता ओटी भरून घेऊया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती अर्जुन मात्रे मने स्मरणे मात्रे मने कामना पुरतु जय देव जय देव रत्नागजित भरात जगवरी कुमरा चंदनाची कुंकुमकेश्वरा वीरे जडित मुकुट सोबत वरा ऋणगणते नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मने स्मरणे मात्रे मने कामना पुरतु जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदनाचार्य सहस्रमगवत्पायि सदना संकटी पावाहि निर्वाणी रक्षावि सर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मने स्मरणे मात्रे मने कामना पुरति जय देव लवधवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथून यागर निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिवशंकरा आर्य शिव वायू भावर शिव वायू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा अर्धा झाले आता सगळ्यांना आरती द्यायला लागले. सगळ्यांची आता प्रसाद वाटायला सुरुवात करायला लागलो आता.